असं त्या सीतेच्या चौपाशी असलेल्या एकदम वनरक्षकाच्या बायका बोलू लागल्या सुटला धोत एक फळफळा बघता एक चळचळा कापता मूर्छागत पै एक बघा ज्यावेळेस असलेल्या हनुमंतरायांनी त्या वनकर स्त्रियांना भेद दाखवल्यानंतर भेडसावल्यानंतर एकाला अधोवाद सुटलेला एकाला या ठिकाणी इंट्रो झालेला आहे स्त्रिया सर्व घाबरून असलेल्या या ठिकाणी सीतेच्या बाजूने सईरामाला पळू लागल्या हनुमंतरायाच्या धमकीने आता 14,000ला समुद्रात टाकून देणारा वानर म्हणजे काय बारीक आहे का काय शेपटामध्ये ताकद आहे 14,000चा बिंडा बांधला एकदा समुद्रात पळून दिल्यानंतर 14,000ला एकाच धावामध्ये मारणारा काळ काय महाकाळ आहे एका एकाला मारणं हे यमाचं काम आहे आणि एकदा सर्वांना मारणं हे महाकालाचं काम आहे 30 सप्टेंबर 1993 ला झालं 7 सेकंद भूकंपाची देखील या ठिकाणी त्यावेळेस नोंद झालेली आहे किती सेकंद भूकंप झाला म्हणल्यानंतर 7 सेकंद झालं 7 सेकंदामध्ये आमच्या परिसरामध्ये 40,000 लोक मिळते मी त्यावेळेस पाचवीला काय होतो लोक सांगायचे 40,000 लोक मिळत 7 सेकंदामध्ये हे काळाचं काम नाही बाबा महाकाळाचं काम आहे महाकाल शंकराचं काम आहे महाकाई 14,000 सेकंदात समुद्रात गेले 7 सेकंद नाही लागले याला सगळं माशाने खाऊन टाकले त्याच्या बायका पळू लागल्या म्हणतात द्वंद्व पिटला तुझा दारू चिरू मार तुझ्या रक्ताचा घोट भर गटका करू सगळाची राक्षस संपल्यानंतर राक्षस तिने म्हणते माझा नवरा कुठे गेला हिने म्हणते माझा नवरा तेव्हापासून पद्धत आहे श्रीलंकेमध्ये देखील लग्न करून घेण्याची पद्धत होती बाबा अमेरिकेचं वर्णन नाही भारताची जी परंपरा तीच परंपरा श्रीलंकेची होती आणि तिथं म्हणू लागले आमचे नवरे सगळे समुद्रात पळून गेले म्हणजे बघत होत्या ना ते राक्षसनी राक्षस झोपी गेले पण राक्षसनी नाही झोपे त्यांच्या भाकरी घेऊन आला असतील हो माझे मालक वन राखत आहेत म्हणून जेवायला आणलेले होते आणि त्या सगळ्या राक्षसनीने बघितल्या भेडसावू लागला हनुमंतरायाला खाऊ पिऊ तुझा घोट भरू आणि तुमचा सगळ्याचा घोट भरायला आला आता बोला पुढे सुंदरी भेडे पळाल्या निशाचरी आपपरी ते ऐका सीतेला भेडसावू लागल्या तुला मारू तुझं मांस खाऊ तुझं रक्त पिऊ आता जे त्यांचा स्वभाव आहे आता प्रत्येक माणसाचा जसा स्वभाव आहे तसं त्याच्या मुखाला येतं बरं का त्यांनी रोज लोकांचं रक्त प्यायचे रोज लोकांचं मांस खायचे जसं रोज करतात तसं करायला गेले बाबा सीतेला बोलायला गेले पण सीतेच्या पाठीमागे असलेल्या या ठिकाणी रुद्राचा अवतार आहे त्याने भेडसावल्यानंतर ते राक्षसनी पळू लागल्या भेणे पळाली देहा स्मृती नेसण्या गळाली नाटवे चित्ती नागया जाऊन रावणा प्रते मन सांगती वनभूमा भय निर्माण झालं आणि भय अशी चीज आहे बाबा भय निर्माण झाल्यामुळे देहाची स्मृती उडाली म्हणतात भय निर्माण झाल्यावर मी कोण आहे याची आठवण विसरते आणि भीता 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 त्या भयाने काय केलं नेसनी गळालेलं कळालं नाही म्हणून अंगावर वस्त्र या ठिकाणी गळाले वस्त्र ही माया आहे भय हे शाश्वत नाही पण अशाश्वत भयाला गेले पळायला लागले वस्त्र गळाले संसार गळाला बघा माया गळाली मी एक नग्न आहे दिसलेलं आणि नग्न अवस्थेत पहिल्यांदा स्त्री राज्य दरबारात गेली म्हणून माऊली सीतेची चोरी केल्यानंतर राजा रावणांच्या दरबारामध्ये नग्न स्त्री पहिल्यांदा गेली चालेल का राज्य येत्या 3 महिन्यामध्ये रावणाचं या ठिकाणी राज्य बदलून विभीषणाचं राज्य येणार आहे भर सभेमध्ये नग्न स्त्रिया रावणाच्या आल्या राज्य राहते का म्हणून सौभाग्यवती कुंकू असलेल्या कपाळाला जर स्त्री समोरून पाण्याची घागर घेऊन येत असेल तर नक्की आपण
जात असलेलं काम होतंय आणि नग्न स्त्री सभेमध्ये आल्या म्हटल्यानंतर येत्या 3 महिन्यामध्ये त्या सभेचा सर्वनाश होतो. हे शास्त्र आहे. आणि संपूर्ण स्त्रिया, नग्न स्त्रिया राजाच्या दरबारात जाऊन सांगतात की आमचे सगळेच या ठिकाणी मालक वानराने मारलं म्हणतात. कैचा नेण्याने वानर वाणा विध्वंसले परिकर चौरासाच्या वनकर उच्चे समाज मारिले. कैसे लेणं आले हे वानर. सीतेबद्दल असलेलं रावणाला सांगाव का वानराबद्दल सांगायला लागेल. कैसे नेणं हे आले वानर. कोणाच वानर आहे, कुठला, कुणाला माहित. नेणे म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही. आणि त्या वानराने वनाचा संपूर्ण या ठिकाणी विध्वंसन केलेला आहे. आणि वनकराचा भारा बांधून वनकराला मारलं, वनाचं विध्वंसन केलं. काय करावं सांगा. पर्वताचे निगडे 80 सहस्त्र किंकार रावण धाडिले सत्वर आणावान बांधली. हनुमंतरायाने माऊली सीतेकडून आज्ञा घेतलेली होती, मी काय वृक्ष उपडणार नाही, फळाला हात लावणार नाही, झाडाला हात लावणार नाही. शेपटाने उपडलं, समोर बडवलं. किरकिर या हनुमंतरायाची श्रीलंकेत गेली. आता किरकिरीच म्हणावं. गावात किरकिरी झाली की राजाकडे जाते, घरात किरकिरी झाली की घर मालकाकडे जाते. गावचा राजा आहे, 80,000 या ठिकाणी भरवशाचे बोलावलं, 14,000 एका टप्प्यात गेलेत म्हणले. या बायाने सांगितलं, नग्न स्त्रियांनी सांगितलं, 14,000चा नंबर लागला आणि वनाचा नाश झालेला आहे. 80 रावणावर त्याचा भरोसा, इथं भरोसा शब्द वापरला बघा. आता आपला भरोसा कोणावर हवा? आपला भरोसा घरच्यावर आहे, पण त्यांचा भरोसा आपल्यावर राहणं महत्वाचं आहे. आणि हे भरोसा असला तरच प्रपंच चालतंय, चालत नाही. मग आपला भरोसा आहे, पण त्यांचं आपल्यावर राहणं महत्वाचं बाबा. म्हणून रावणाचा भरोसा या 80,000वर होता. बोलावून घेतलं, उठा. आणि राजाच होता तसा, स्वतःच्या पोराला उठवायचं बाबा, उठा चला, नंबरच लावायचा नाही. स्वतःच्या भावाला, झोपीत असलेल्या भावाला उठवलं. घातला रामाच्या दाढत उभा चिल्ला कुंभकर्ण. कोणाचाही नंबर रावण लावेल, त्याचं नावच आहे रावण. कधी कोणाचा नंबर लावतो काय सांगता येत नाही. पोटचं लावलं, पाठचं लावलं, स्वतःचे सगळे लावलं बाबा. पण पहिल्यांदा 14 गेल्यानंतर 80,000ला म्हटलं, तुम्ही भरवशाच्या रोज महिन्याला पगार घेता का? उठा उठा. इथं आला सकाळी पैसे मागता, उठा. येऊन नुसतं नाव लावायचं, लांब बसायचं म्हटल्यानंतर जमते का? उठा म्हणतो, उठा. दत्त मध्ये जाऊन उठा. उठले बाबा, 80,000 उठलेले आहेत. लाईनीला थांबलं, काय काम करायचं सांगा. वर्षत्या पार शेकवाना बुजिला. 80,000 बनकराला या ठिकाणी 14,000 बनकर, 80,000 किंकर असलेले. किंकराला आज्ञा दिलेली आहे, तुम्ही भरवशाच्या अशोकवनामध्ये जावा, वानराला धरा, नाहीतरी मारून टाका. म्हणल्यानंतर 80,000 एक तर शस्त्र असेल, अस्त्र असेल, तप करून कमवलेलं होतं. त्याने देखील एक देखील आपण तप करून कमवलेलं सध्या नाही बाबा. बापाची स्टेट नावावर करून मजा करायला लागला. काय तप करून घेतला का आपण बघा बरं. काहीतरी आहे आपल्याकडं, पण त्या 80,000कडे सामर्थ्य होतं. रुद्राला आकळण्याचं सामर्थ्य होतं. सामान्य ओवी, सामान्य भाषेत सांगायचं म्हणलं तर वेगळा. एका ओवीचे 4 अर्थ आहेत, वाचार्थ, लक्षार्थ, भावार्थ आणि अध्यात्मार्थ. 4 अर्थ आहेत बाबा. आता आम्ही नुसतं या ठिकाणी जेवढं लक्षात आलं तेवढं सांगायला लागलो. भावार्थ लावायला तयार नाही आता इथं. शंकर आहे, शंकराचा अवतार आहे, रुद्राचा अवतार आहे. नुसतं वृक्ष शेपूट उपडतं पुढे आणून बडवतं, त्याचं शरीर किती मोठं असेल. आणि 80,000 लोकांनी शस्त्र सोडले आणि त्या शस्त्रामध्ये शेपटासहित हनुमंतराय झाकले म्हणतात. हनुमान विचारी पोटात मदन ऋतती शस्त्राघात साहोनिया चक्र संपात काय समजता हनुमंतराय पोटामध्ये विचार करू लागले.
जेवढे शस्त्र आहेत या पृथ्वीमध्ये स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या 3 भुवनामध्ये जेवढे शस्त्र आहेत अस्त्र आहेत ते मला रुपत नाहीत रुतत नाहीत काय घ्यायची गरज आहे थोडं दूर आहे थोडं लांब आहे हे या ठिकाणी वाणी रक्षक बनकर थोडं लांब आहे जवळ येऊ द्या हनुमान विचार शस्त्र तल किंकारी पिटली टाळी वानरे केली रणरावणी महाबळ्या मी रणवारे असं का आमच्या लोकांचं म्हणजे आमचं बी असंच आहे मी गेलतो आम्ही गेलतो म्हणून रात्री शक्ती छान झाली बघा म्हणतो आम्ही हाव तेव्हा शक्ती चांगली होईल म्हणलं दोन लोक ऐकायचं आता गप झोपला नाही गप बसला तू होतास बाबा तुझ्यामुळे झाली तू नाही आल्यावर का शक्ती होत नाही तू नाही आल्यामुळे का ब्रह्मपुत्र होत नाही असं म्हणण्याला तो पण वंकराने देखील म्हणलं बघा स्वभाव आहे बोलण्याचा स्वभाव आहे प्रत्येक माणसाचा मी होतो म्हणून झालं स्वभाव आहे वंकराने सांगितलं बनकर म्हणतात या ठिकाणी आम्ही होतो म्हणून वानराला अक्कल नाही आता तुम्हाला जवळ घेतले आता घेतले का नाही जवळ थोडे लांब होतो आता जवळ घेतले बोला होय तुटला निवटला बाणत्रय प्राय केला ऐकून किंकराच्या बोला कपी कोपला कोण म्हणताय माझ्या तलवारीने तुटला कोण म्हणताय माझ्या बाणाने मेला कोण म्हणताय माझ्या मुद्गलाने फूट झाला कोण म्हणताय माझ्या शस्त्राने संपला ऐकोणी वंकराच्या बोला ऐकोणी किंकराच्या बोला हनुमान खवळला म्हणतात हनुमंतराला राग आला मी शस्त्रामध्ये झाकून घेण्यासाठी आलो का मी श्रीलंकेमध्ये माझा पराक्रम दाखवण्यासाठी आलेला आहे बोला कपी कुचाची सांगे गोटी आज निघालुराच्या हनिता कुचाची आघाटे जीवासाठी किंकरा हनुमान शेपटाला बोलतात काय अस्तित्व काय बघा काय दोघांमध्ये प्रेम आहे शेपटामध्ये हनुमंतराय एकटा गेला शेपटाला बोलायला लागले हनुमंतराय शेपटाला जवळ घेतले म्हणायला लागला आता वाढायचं काम केलंस बरोबर आहे पण आता जेवढे आलेले आहेत तेवढ्याला घराकडे जाऊ द्यायचं नाही हे माझी आज्ञा आहे असं शेपटाला हनुमंतराय बोलायला लागले बोलत असताना शेपटानं ऐकलं मालक एक बी 80,000 एक बी घराकडे जाऊ देत नाही काय आज्ञा बोले तेसा चाले त्याची बंदावी पावले शेपटानं ऐकलं हनुमंतराने सांगितलं थांबा आपलं दुश्मन पडलं यानंतर जे हरी पिंपळे रिव्हर हे वाचकाची सेवा करते व पोपट महाराज रणसम जगेदारवाडी हे सूचकाची सेवा करते या महाराज